मग आता काय बोलावं, कसं बोलावं, कोणालाच सुचेना. विषय काढायचा कसा आणि काय बोलायचं. 5 मिनिटं गेली, सगळे फक्त पुढे बसलेले शांतपणे. मग टिळकांनी स्मित केलं शेवटी. काय काळीज असलं पाहिजे माणसं. टिळक त्यांना म्हणाले, हो सगळ्या गावालाच आग जिथे लागली ते आमच्या घरातून एक गोरी गेली. का बरं दुःख करायचं. हे दुःख माझ्यापुरतं नाही, सगळ्या पुण्याचं दुःख आहे. घरोघरी असं घडलेलं आहे. समत्वम योग उच्यते. केसरीचा खव पाडला म्हणून आनंदाने नाचले नाही. आता तोंडाशी आलेला थोरला मुलगा गेला म्हणून टिळक दुःखाने खचले नाहीत. व्यवहारामध्ये या गोष्टी खूप अवघड असतात, हे खरंच आहे. पण मनाचा दृढनिश्चय आणि सद्गुण जर धारण केले, जीवन मूल्यांचा अर्थ कळला, तर माणूस हा योगयुक्त होऊ शकतो. अशी किती चरित्र आहेत की ज्यांच्या या चरित्रामधून आदर्श घ्यावा आणि आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. गीता का थोर आहे ते यासाठी आहे. काय शिकवले गीतेने, अद्भुत शिकवलेलं आहे खरं. मग सांगायचा हेतू हा आहे भगवंतांचा की अर्जुना, तुला असं वाटते मी गुरुजनांना का मारू, आपतेष्टांना का मारू, अमुक तमुक, हा दुःखाचा प्रसंग होईल, असं होईल, कुलक्षय होईल. काही असं होणार नाहीये. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. तुझं जे स्वकर्म आहे, तुझं जे कर्तव्य आहे ते तुला करायलाच पाहिजे. फक्त योगयुक्त होऊन कर, म्हणजे मग त्याचा हर्षही नाही होणार की अरे आम्ही हस्तिनापूरपणा परत मिळवलं, आमची संपत्ती परत मिळवली म्हणून कौरव जसे नाचले ते एकेकाळी तसे तुम्ही नाचणार नाही. आणि पराभूत झालात तरी दुःख होणार नाही, कारण योगयुक्त होऊनच तुला हे युद्ध करायचंय. मग आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी एक गोष्ट खूप छान सांगितली. भगवंत सांगतात, तुलना केलेली आहे सकाम कर्म आणि निष्काम कर्म, या दोन्हीची तुलना केली. काय सांगितलं? दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरण मान्विच्छ कृपणा फल हेतवाः. काय सुंदर सांगतात भगवंत. दूरेण ही अवरम कर्म. अवरम कर्म, अवर म्हणजे खालच्या दर्जाचं. खालच्या दर्जाचं म्हणजे जे सकाम आहे ते. बरं का, रस्ता झाडणं हे खालच्या दर्जाचं काम नाही. खालच्या दर्जाचं गीतेने ज्याला म्हटले त्याचा अर्थ असा की ते काम सकाम आहे. राजसूय यज्ञ पांडवांनी केला, त्यात भगवंतांनी सगळ्यात कमी प्रतीचं काम आपल्याकडे घेतलेलं होतं. येणाऱ्या सत्पात्रांचे पाय धुवायचे, स्वच्छ करायचे, फडक्यानी पुसायचे वस्त्रांनी, त्यांना साष्टांग प्रणिपात घालायचा. हे काम कोण करत होतं? भगवंत. ज्यांचे चरण इतरांनी धुतले पाहिजेत, सगळ्यांनी ज्यांना दंडवत घातलं पाहिजे, तेच हे कर्म करत होते. वरवर पाहता हे अवर कर्म झालं. भगवंतांची योग्यता काय आणि त्यांच्या वाट्याला कर्म काय, पण हे भगवंतांनी आनंदाने स्वतःकडे घेतलं. बाकी सगळ्यांना मोठी मोठी कामं दिली. भीष्म, द्रोण, कृप सगळ्यांची नावं स्वागत समितीत आल्या गेलेल्याचं राजसूयेमध्ये स्वागत करा म्हणजे झालं. अश्वत्थाम्याकडे काम दिलं की दक्षिणा कोणाला किती द्यायची तू ठरवायचं. अश्वत्थामा प्रसन्न. दुर्योधनाला म्हणाले, तू अत्यंत न्यायप्रिय राजा आहेस का? काय त्याचा अहंकार इतका फुगला. ते येणारे सगळे जे राजसूय यज्ञाला राजे आहेत त्यांच्याकडून करभार तू घ्यायचा, कारण तू अगदी नेटका घेशील मला खात्री आहे. दुर्योधनाने एक पै कमी घेतली नाही कोणाकडून. दुःशासनाला म्हणाले, या कोठीच्या किल्ल्या जे धन धान्य लागेल ते सगळं काढून द्यायचं,
दुःशासन म्हणाला माझं थोडंच जाते, पांडवांचं जाते, सरळ हात राहिला. चतुर्य आहे बघा भगवंतांची सुद्धा. एकेकाला असं काही कामाला लावून टाकलं आणि युधिष्ठिराने विचारलं भगवंत आपण काय करणार. त्यावेळी भगवंत म्हणाले युधिष्ठिरा, जे सत्पात्र ऋषीजन मुनिजन येतील, वैदिक येतील, त्यांचे चरण रज मला मिळावेत, म्हणून मी त्यांचे पाय धुणार, चरण प्रक्षालन करेन, वस्त्राने पुसून काढीन, ते त्यांचे आशीर्वाद घेईन. आणि हे काम राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी केलं. वरवर दिसायला हे अवर कर्म आहे, कमी दर्जाचं, पण हे इतकं निष्काम आहे की या उदात्त कर्माला कुठल्याही याच्यात तोलताच येणार.